नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, सयाजीचं चक्रव्यूह भेदून संपत पिऊनला पकडून इथे आता सौमित्र आणि ऋषिकेशने सयाजीला शिकवला चांगलाच धडा। सयाजीची चांगलीच वाट लावलेली असते आणि त्याचबरोबर जानकीने ऐश्वर्याच्या मुसक्या आवळत तिला आता जन्माची अद्दल घडवलेली असते। आणि इथे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देतानाचा व्हिडिओ जानकीने तयार केलेला असतो आणि तो आता संपूर्ण रणदिवे कुटुंब यांच्यासमोर सादरसुद्धा केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने आणि सयाजी विखे पाटील यांनी खूप मोठा प्लॅन केलेला असतो ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्रबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा, आणि तो आता व्हायला सुरुवातसुद्धा झालेली असते। पण तरीसुद्धा कुठेतरी आता भावाचा विश्वास हा जिंकलेला असतो। ऋषिकेश म्हणतो, नाही नाही, कधी कधी जे दिसतं तसं नसतं, माझ्या डोळ्याचा धोकाही असू शकतो, तेव्हा मला आता माझ्या भावाबरोबर सौमित्राबरोबर बोलायला पाहिजे। तेव्हा देशमुखने आता जो CCTV फुटेज आणलेला असतो ज्याच्यामध्ये इथे संपत सयाजी आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरून जे काही नाटक करत असतो सौमित्राला फसवण्यासाठी, त्या नाटकाचा व्हिडिओ आता रेकॉर्ड झालेला असतो। कारण सौमित्र मॉलच्या बाहेर त्याच्याबरोबर बोलतानाचा तो व्हिडिओ तयार झालेला असतो आणि तेच फुटेज आता देशमुख इथे ऋषिकेशला दाखवायला आणतो। पण तरीसुद्धा ते फुटेज बघून ऋषिकेश अजिबात सौमित्रावरती अविश्वास दाखवत नाही। त्याला ऑफिसमध्ये आता भेटायला बोलवतो, त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे हे सांगून त्याला ऑफिसमध्ये बोलावतो। त्यानंतर प्रेक्षकांना सौमित्रसुद्धा आता ऑफिसमध्ये येतो। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र, तू हल्ली कुणाला भेटतोयस, काही सांगशील का? तेव्हा सौमित्र म्हणतो, काय झालं दादा? अरे मी तुला सांगितलं ना, 2 दिवस मी माझ्या एका क्लायंटला भेटतोय। अरे संपतला भेटतोय मी, जमिनीच्या संदर्भात तो माझ्याकडे आला होता। तो आणि त्याचा चुलत भाऊ किशोर या दोघांमध्ये जमिनीवरून वाद आहे ना, त्याच्यामुळे तो सातत्याने मला भेटतोय। उलट मीच त्यांना सांगितलंय की कोर्टाची पायरी चढू नका म्हणून, जे काही करायचं असेल ते दोघांनी संगतमताने ठरवा। पण काय झालं दादा, तू का असं विचारतोयस? तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र, तू ज्या संपतला भेटतोयस ना, तो संपत दुसरा तिसरा कुणी नाही आहे, तर आपल्या नानांचा किडनॅपर आहे, कळते का तुला? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा अरे हे काय बोलतोयस तू? मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं, मी खरंच सांगतोय, आता मी त्याला सोडणार नाही। तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो, उद्या तो तुला कुठे भेटायला येणार आहे? तेव्हा तो म्हणतो की उद्या मला तो इथे मॉलच्या बाहेरच भेटायला येणार आहे, त्याच्या चुलत भावाबरोबर बोलणी करायची आहेत ना म्हणून। तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, उद्या मी पण तिथे येईन आणि त्या दोघांना आपण एकत्र पकडू। संपतला तर सोडायचं नाही, त्याला आपण पकडू आणि खरा बॉस कोण आहे ना ते सुद्धा आपण शोधून काढू। तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, ठीक आहे दादा, पण मी खरंच सांगतोय, मला याबद्दल अजिबात कल्पना नव्हती। तो माझ्याशी खोटं बोलून भेटतोय, त्याला जमिनीचा व्यवहार करायचा आहे असंच म्हणाला होता। कुठली जमीन, काय जमीन याबद्दल सुद्धा काही सांगितलेलं नाही आहे। आणि प्रेक्षकांनो, आता उद्या संपतला पकडायचं असं ऋषिकेश आणि सौमित्रचं बोलणं पिऊनने ऐकलेलं असतं आणि त्याने आता संपतला आणि सयाजी विखे पाटीलला फोन करून सुद्धा ही गोष्ट सांगितलेली असते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने गुलाबदादाच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात, त्यामुळे इथे ज्या वेळेला गुलाबदादाचा अपघात होतो त्यांच्या हातापायाला मार लागतो। तेव्हा जानकीला सगळं काही कळतं की कशा पद्धतीने इथे गुलाबदादाने ऐश्वर्याला आता किचनमध्ये जाण्यापासून अडवलं होतं, म्हणून त्यांच्यावरती राग काढायचा होता, म्हणून ऐश्वर्याने त्यांना घरामध्ये खोटं बोलून बोलावलं की तुम्हाला आईने बोलावले म्हणून, आणि तो घरात गेल्यानंतर त्याच्या इथे गाडीचे ब्रेक खेचून काढले आणि त्यामुळे इथे आता गुलाबदादांच्या जीवावरती बेतलं असतं। पण बरं झालं इथे जानकीने त्यांना योग्य वेळी आवाज दिला आणि ते रस्त्यामध्येच पडले। पण इथे आता जानकीला जेव्हा कळतं की ऐश्वर्याने हे सगळं मुद्दामून केले गुलाबदादांना धडा शिकवण्यासाठी, तेव्हा जानकी म्हणते की आता ते ऐश्वर्याला सोडणार नाही, माझ्या माणसांना त्रास देते काय, आता तिला तिच्याच भाषेमध्ये उत्तर मी देणार। आणि आता जानकीने गुलाबदादाला इथे भूताची ॲक्टिंग करायला सांगितलेली असते आणि आता घरामध्ये जानकी सगळ्यांसमोर कांगावा करते की आता जे लोक एखाद्या माणसाचा जीव घेतात आणि त्यांच्या चुकीमुळे तो माणूस दरीत पडून जेव्हा मरतो ना, तेव्हा तो भूत होतो भूत,
तो जिवंत काही परत येत नाही आणि ज्या माणसाने त्याला त्रास दिलाय त्यांच्या मानगुटीत येऊन बसतो, तसंच आता होणार आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या आधी तर खुश असते की गुलाब मेला म्हणून, पण आता इथे ऐश्वर्या घाबरलेली असते, कारण गुलाब आता तिच्या मानगुटीत बसणार असं तिला वाटतं. गुलाबचं भूत येणार, मला त्रास देणार, त्यामुळे ती आता घाबरलेली असते. कारण जानकीनेच हे नाटक करायला सांगितलेलं असतं. जानकी म्हणते की ह्या ऐश्वर्याची एवढी हिंमत, म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवाची तिला पर्वाच नाही आहे. आधी नानांना त्रास दिला, मग मला, ऋषिकेशला, आईंना, आणि आता गुलाबदादा तुमच्याही जीवावरती उठले. तुमचा जीव एवढा स्वस्त आहे का की ती तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करते, असं इकडे आता जानकी म्हणते. आणि तिने आता इथे आता सुमित्रा त्याचबरोबर अवंतिका यांना हाताशी धरून छान आता ॲक्टिंग केलेलं असतं. आजीला आणि ऐश्वर्याला घाबरवलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या आपल्या डॅडला फोन करते आणि म्हणते की त्या दरीमध्ये बघा ना, तो गुलाब पडलाय का आणि तो मेलाय का बघा, त्याचा काही पत्ता नाही आहे. तेव्हा इकडे आता सयाजी विखे पाटील म्हणतो की ह्या मुलीचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. बरं ठीक आहे, मी बघतो त्या दरीमध्ये तो गुलाब आहे की नाही ते. त्यानंतर इकडे आता चांगल्याच इथे आता जानकीने तिच्या मुसक्या आवळलेल्या असतात. तिला तिच्याच भाषेमध्ये तिला उत्तर द्यायचं असतं, तिला चांगला धडा शिकवायचं तिने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या सगळीकडे बघायला सुद्धा घाबरत असते. इथे गुलाबचा हात येतो तिच्या खांद्यावरती, तेव्हा ती आता स्टोअरूममध्ये जाते आणि लपून बसते. ते म्हणते आता इथे कुणी नाही आहे, इथे कुणी नाही आहे. पण गुलाब आता तिथे सुद्धा असतो आणि तिथे आता गुलाबला बघितल्यानंतर ऐश्वर्या इतकी घाबरते. ऐश्वर्या आता गयावया करते, हातापाया पडते आणि म्हणते गुलाब मला माफ कर, खरंच गुलाब मला माफ कर, मला मुद्दामून करायचं नव्हतं. अरे मी फक्त तुझी मस्करी करत होते, मी गाडीचे ब्रेक फेल केले होते, पण तुला मारण्यासाठी नाही. मला वाटलं नव्हतं की तुझा जीव जाईल. तेव्हा इथे गुलाब म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, तुम्ही माझा जीव घेतलात ना, आता मी तुमचा जीव घेणार. किचनमध्ये जाऊ दिलं नाही म्हणून तुम्हाला इतका राग आला की तुम्ही माझ्या जीवावरती इथे उठलात का? माझ्या गाडीचे ब्रेक फेल केलेत. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते माफ कर गुलाब, माफ कर, खरंच मला वाटलं नव्हतं की गाडीचे ब्रेक फेल केल्यानंतर तू जिवंत राहणार नाहीस. फक्त तुला अद्दल घडवायची होती. माझ्याशी उद्धटपणा केलास ना, म्हणून माझा इगो हर्ट झाला होता. खरंच मला माफ कर, मी तुला सॉरी म्हणते. तेव्हा इकडे जानकी आता म्हणते अगं अशी काय करतेस तू? ऐश्वर्या म्हणत असते गुलाब मला माफ कर, मला मारू नकोस, मला मरायचं नाही आहे. तेव्हा जानकी येते तिथे आणि म्हणते की ऐश्वर्या अगं मेलेल्याला अजून काय मारायचं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते तू जानकी? जानकी म्हणते हो मीच. मग कोण हवं होतं? गुलाबदादा हवेत का तुला? बोलू त्यांना. तेव्हा जानकी म्हणते गप्प बस, तो गुलाब आधीच मला घाबरवतोय. तेव्हा जानकी म्हणते का गं, काय झालं? तेव्हा इथे जानकी आता तिला मुद्दामून प्रश्न विचारत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की गाडीचे ब्रेक फेल मीच केले होते ना, मला फक्त त्याला घाबरवायचं होतं, त्याला मारायचं नव्हतं. पण तो आता भूत होऊन आलाय आणि तो माझ्याच मानगुटीवर बसणार आहे. जानकी मला खूप भीती वाटते गं. तेव्हा जानकी म्हणते हो ना, मग आता चल बाहेर जाऊन सगळ्यांना सांग चल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते नाही मी नाही सांगणार, नाहीतर सगळेजण मला घरातून हकलून देतील. तेव्हा इथे जानकी म्हणते हो का? हे सगळं माहिती असतानासुद्धा की गुलाबदादा या घरातले नोकर नाही आहे तर फॅमिली मेंबर आहेत, काम करतात घरातलं म्हणून कुणी नोकर होतं का? मग आता आपण सगळे आम्हीसुद्धा कामं करतो म्हणून आम्ही काही नोकर झालो? तेव्हा इकडे आता जानकी म्हणते की सगळ्यांना आता मी हा व्हिडिओ दाखवणार आणि ती आता ऐश्वर्या खोटं बोलेल म्हणून आता जानकीने एक व्हिडिओ तयार केलेला असतो, ज्याच्यामध्ये ऐश्वर्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते गुलाबसमोर आणि जानकीसमोरसुद्धा. तेव्हा जानकी बाहेर येते आणि म्हणते बघा, ऐका, आज गुलाबदादा आपल्यामध्ये नाही आहेत ना, ते कुणामुळे तुम्हाला माहिती आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते कुणामुळे गं, कुणामुळे? आई मुले का? कारण आईसुद्धा गुलाबला खूप त्रास द्यायची. तेव्हा आजी म्हणते नाही, आता मी त्याला अजिबात त्रास देणार नाही. मी खूप त्रास दिला होता ना, माझ्याच मानगुटीत येऊन बसतोय की काय? तेव्हा इथे जानकी तो व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवते, ज्याच्यामध्ये ऐश्वर्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते की तिनेच इथे गुलाबच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला माफ करा आई, मी त्याला फक्त धडा शिकवणार होते, तो मरावा अशी इच्छा नव्हती माझी, मला खरंच माफ करा. तेव्हा सुमित्रा म्हणते लाज नाही वाटत तुला ऐश्वर्या? अगं काय केलंस तू हे? तेव्हा सारंगसुद्धा तिथे आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते बघा सारंग भाऊजी, बघा तुमच्या बायकोने काय केलंय. ऐश्वर्याने इथे आता गुलाबचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अहो त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले. आता बरं झालं थोडक्यात निभावलं म्हणून, नाहीतर गुलाबदादांचा खरोखर जीव गेला असता. तेव्हा इथे सारंगसुद्धा तो व्हिडिओ बघतो, ज्याच्यामध्ये ऐश्वर्या म्हणते की हे सगळं मीच केलं म्हणून, मीच गुलाबच्या गाडीचे ब्रेक फेल केले.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता पूर्णपणे इथे ऐश्वर्याच्या तोंडून तिचा गुन्हा कबूल करून घेतल्यानंतर इथे आता जानकी तिला चांगला धडा शिकवते, तिच्या कान उघडण्या करते. पुन्हा जर माझ्या घरातल्या लोकांना कुणालाही त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट लक्षात ठेव. आता नशिबाने गुलाबदादा वाचलेत, पण जर त्यांना पुन्हा तू त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तू बघच आता. आणि आता ऐकताय ना सगळेजण, बघताय ना तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या काय म्हणाले. तिने स्वतः गुलाबदादांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत. मग आता तिच्यामुळे गुलाबदादांना एवढं लागले, कारण ती गुलाबला आता बाहेर बोलावते. तिनेच हे नाटक करायला सांगितलेलं असतं, हे सुद्धा जानकी म्हणते. तेव्हा इथे गुलाबदादांचं नशीब चांगलं म्हणून थोडक्याच ते वाचले, नाहीतर कितक्यावरती गेली असती ग तुझी ही मज्जा, त्यांच्या जीवावरती बेतली असती ना. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणते की आई, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे. आता गुलाबदादांच्या हातापायला इतकं लागलं आहे कुणामुळे, ऐश्वर्यामुळे. अहो थोडक्यात निभावलं म्हणून, नाही तर गुलाबदादा आज आपल्यासमोर उभे नसते. सगुणाला काय ही सांभाळणार होती ऐश्वर्या. तेव्हा इथे जानकी म्हणते की आई, आता आपल्या गुलाबदादांना आरामाची गरज आहे. तुम्ही बघितलं ना ऐश्वर्याने काय हालत करून ठेवले त्यांची. त्याच्या डोक्याला पट्टी, पायाला पट्टी, हाताला पट्टी मारून आता जानकी घेऊन आलेली असते. तेव्हा इथे जानकी आता म्हणते की ऐश्वर्या, तुझ्यामुळेही आता गुलाबदादांची अवस्था झाली. त्याच्यामुळे गुलाबदादांची कामं आता तुला करावी लागतील. गुलाबदादांना आता महिनाभर 15 दिवस आराम करावा लागेल. तेव्हा त्यांची कामं कोण करणार. तुझ्या चुकीमुळे हे सगळं घडलं आहे ना. मग आता गुलाबदादांची सगळी कामं तू करायची, कळलं ना तुला. तेव्हा इकडे आता जानकीने चांगलाच धडा ऐश्वर्याला शिकवलेला असतो. तिच्या मुसक्या आवळून तिला आता गुलाबची सगळी कामं करायला लावलेली असतात. चांगला तिला इथे धडा शिकवल्यानंतर, ऐश्वर्याच्या कान उघडण्या केल्यानंतर इथे आता तिच्या थोबाडीसुद्धा मारायला जानकी गेलेली असते. पण आता ती स्वतःचा हात आवरते. पण तिला आता शिक्षा म्हणून गुलाबची सगळी कामं तू करायची, असं जानकीने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रने सांगितल्याप्रमाणे आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण त्या ठिकाणी संपतला भेटायला गेलेले असतात. पण संपतला आधीच कळलेलं असतं की तो संपत तिथे जातच नाही, कारण सौमित्र आणि ऋषिकेश दोघेही तिथे येणार असतात ना त्याला पकडायला. तेव्हा संपत काही तिथे जातच नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो सौमित्र, अरे कुठे आहे तो संपत. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, दादा अरे कालच तू बघितलंस ना, तुझ्यासमोरच मी त्याला फोन केला होता आणि यायला सांगितलं होतं, पण दादा तो येतच नाही आहे. त्याला कळलं नसेल ना की मलाही त्याच्यावरती संशय आला आहे म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला ते कळतच नाही आहे काय चाललं आहे ते. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा विश्वास ठेव, मी त्याला इथे यायला सांगितलं होतं, पण मला असं वाटतं आहे की त्याला कदाचित कळलं आहे की आता मला हे सत्य कळलं आहे म्हणून, की तो आपल्या नानांचा किडनॅपर आहे, म्हणूनच कदाचित तो इथे आला नसेल. तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो, पण दादा ही बातमी त्याला कशी कळली असेल की आपल्या दोघांना त्याच्या प्लॅनबद्दल कळले म्हणून, कारण तो मला फसवण्याचा प्रयत्न करतोय नानाच्या किडनॅपिंगमध्ये. हे सत्य मला कळलं आहे, हे त्या संपतला कुणी सांगितलं असेल. ऑफिसमध्ये तर आपण दोघंच बोलत होतो ना, ऑफिसमध्ये आपल्या व्यतिरिक्त अजून कोण होतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, एक पिऊन होता ना आणि बाकी कुणीही नव्हतं. तेव्हा इथे ऋषिकेश जातो आणि ऑफिसमध्ये त्या पिऊनला पकडतो आणि म्हणतं, खरं खरं सांग, तू कुणाचा माणूस आहेस. तू फोन केला होतास ना त्या सयाजीला, त्या संपतला. आणि त्याचा आता पिऊनचा मोबाईल काढून घेतो. त्याच्यामध्ये ऋषिकेश बघतो तर सयाजी विखे पाटीलचे संपतचे मोबाईल नंबर असतात. ते बघितल्यानंतर ऋषिकेशला कळलेलं असतं की पिऊन त्याला भेटलेला आहे म्हणून. तेव्हा इथे ऋषिकेश त्याला लगेचच कामावरून काढून टाकतो. तेव्हा पिऊनला म्हणतो, आता माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. सयाजीचा माणूस आहेस ना तू, त्यानेच सांगितलं ना हे सगळं तुला करायला. तेव्हा इथे आता ऋषिकेशला कळलेलं असतं की सौमित्रला तर इथे सयाजी फक्त फसवण्याचा प्रयत्न करतोय. बाकी ही माणसं जी पेरून ठेवलेली आहेत माझ्या ऑफिसपासून ते बाहेरपर्यंत, ही सगळी सयाजीची माणसं आहेत. गण्या, संपत ही सगळी मला फसवणारी माणसं आहेत. माझ्या नजरेत माझ्या भावाला बॉस बनवण्याचं काम करतायत काय, सोडणार नाही मी त्याला. तेव्हा इथे आता पिऊनला म्हणतो, संपतला फोन कर आणि विचार तो कुठे आहे म्हणून, आत्ताच्या आत्ता फोन कर. तेव्हा फोन इथे स्पीकरवरती टाकला जातो. पिऊनने फोन केला म्हणजे संपत लगेच फोन उचलतो. तेव्हा पिऊन विचारतो, काय रे संपत कुठे आहेस तू. तेव्हा तो आता जिथे असतो तो अड्डा त्याला सांगतो. त्यामुळे इथे आता पिऊनचा फोन कट झाल्यानंतर ऋषिकेश म्हणतो, आता जर त्याला कळलं ना की आम्ही त्या ठिकाणी त्याला पकडायला जातोय म्हणून, तुझं काही खरं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या काहीही संपतला कळता कामा नये आणि सयाजीला सुद्धा.
तुझा मोबाईल दे इकडे. तेव्हा ऋषिकेशने आता त्याचा मोबाईल घेतलेला असतो आणि त्याचे हात पाय बांधून त्याला ऑफिसमध्ये ठेवलेला असतो. देशमुखला त्याच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि इथे संपतच्या अड्ड्यावरती आता सौमित्र आणि ऋषिकेश दोघेही जण गेलेले असतात. तिथे गेल्यानंतर आता दोघेही भाऊ संपतला पकडतात, त्याला मारतात, त्याची चांगलीच कोंडी करतात आणि मग त्याला विचारतात की खरं खरं बोल, हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून करत होतास. तेव्हा इथे आता संपतला काही मार सहन होत नाही. पोलिसांची धमकी दिल्या इथे संपत आता पोपटासारखा बोलायला लागतो आणि सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याचं नाव घेतो. त्यांच्या सांगण्यावरूनच नानांना किडनॅप केलं होतं हे कळल्यानंतर सौमित्राच्या आणि ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला इथे आता ऋषिकेशला सत्य कळलेलं असतं की या सगळ्याशी सौमित्रचा काहीसुद्धा संबंध नाही आहे. हे सगळं नाटक ऐश्वर्याने आणि सयाजीने करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता लगेचच्या लगेच इथे आता संपतला सुद्धा अरेस्ट करायला सांगितलेलं असतं आणि त्याला पोलीस स्टेशनला नेऊन आता त्याचा कबुली जबाब दिला जातो की सयाजीच्या सांगण्यावरून त्याने नानांना किडनॅप केलं होतं आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सुद्धा. आणि इथे आता पोलीस गुन्हा दाखल करून घेतात आणि सयाजीला आणि ऐश्वर्याला किडनॅप करण्यासाठी आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतात. आणि त्याच गुन्ह्याखाली इथे आता ऐश्वर्याला आणि त्याचबरोबर सयाजी विखे पाटीलला चांगल्याच त्यांच्या मुसक्या आवळत सयाजीला त्याच्या घरून अरेस्ट करतात आणि ऐश्वर्याला रणदिवेंच्या घरून अरेस्ट करायला येतात. अशा पद्धतीने सौमित्र आणि ऋषिकेशने पुन्हा एकदा एकमेकांवरती विश्वास ठेवत इथे आता नानांच्या किडनॅपरला ऐश्वर्या आणि सयाजीला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतात आणि आपल्या नानांना न्याय मिळवून देतात.